नमस्कार मंडळी. तर आता आंब्याचा सीझन चालू झालेला आहे आणि छान असे पिकलेले आंबे आपल्याला मिळतात आणि ह्याच आंब्यांपासून आज आपण साठवणीचा पदार्थ कसा करायचा ना तो पाहणार आहोत. म्हणजे पावसाळ्यामध्ये सुद्धा आपल्याला छान आंब्यांचा आस्वाद घेता येईल. तर तोच पदार्थ कसा करायचा हे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे हे छान आंबे आम्ही असे पिंजार मध्ये ठेवलेले आहेत पिकण्यासाठी आणि छान पिकलेत ते. तर हा छान रत्नागिरी हापूस आहे. तर इथे मी 1.5 डझन होईल इतके हे आंबे घेतलेले आहेत आणि सर्वप्रथम आपण हे आंबे आहेत ना ते कापून घ्यायचे आहेत. म्हणजे आत किडलेला वगैरे आंबा असेल ना तर तो आपल्याला समजतो. तर यातील थोडे आंबे असे कट करून घेतले आणि लगेचच आपण यातील गर असा चमच्याच्या साहाय्याने काढायचा आहे. म्हणजे तो अगदी व्यवस्थित असा निघला जातो. तर इथे आपला हा गर तयार आहे. लगेच मिक्सरला लावून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपण ह्याला व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं आहे. अजिबात यामध्ये आंब्याच्या गाठी आहेत ना त्या राहता कामा नयेत. तर ते सगळा गर लावून घेतलाय. आमरस इथे आपला हा तयार आहे. आता यामध्ये आपण थोडीशी साखर घालायची आहे. आंबे गोड आहेत त्यामुळे मी अगदी थोड्याशा प्रमाणात साखर वापरलेली आहे. आमरस गरम करण्यासाठी ठेवलाय आणि लगेचच इकडे ताटांना तूप लावून घेतलेलं आहे. बघा अशा पद्धतीनं हा आमरस गरम झाला की गरम असताना लगेचच आपण ताटामध्ये घालून ह्याला हलक्या हाताने असं फिरवलं ना की आपोआप ते सगळीकडे पसरलं जातं. हे साठी दिवसभर कडकडीत उन्हामध्ये वाळल्यानंतर संध्याकाळी आपण हे पलटी करून घ्यायचे आणि अगदी कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचे. तर इथे बघा हे अशा पद्धतीने छान असे साठे आहेत ना तयार झालेले आहेत. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कसे बनवले आहेत हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. ह्याचा डिटेलमध्ये व्हिडिओ मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे. नक्की बघा. पावसाळ्यामध्ये ना तुम्ही आंब्याचा आस्वाद घेऊ शकता. हे बनवून ठेवलात तर खूप छान आहे. मस्त, खूप छान झालेत. नक्की ट्राय करून बघा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या इन्स्टा पेजला सुद्धा नक्की फॉलो करा. आणि हो, अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू, तोपर्यंत बाय.